अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट. स्वामींची अशी कुठली सेवा करू की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल? गुरुवारी स्वामींची कुठली सेवा करावी? रोज स्वामींची कुठली सेवा करावी? किंवा अशी काहीतरी सेवा सांगा, उपाय सांगा की माझ्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे, कारण आम्हाला वेळ नाही. असे खूप प्रश्न तुमच्या मनात चालू असतील. मी स्वामींची कोणती सेवा करू यातला जो मी आहे ना तो पहिल्यांदा काढून टाका. स्वामींची कोणती सेवा करू? आपण नाही हो, स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. उद्या जर कोणी 108 स्वामी चरित्र सारामृत पारायण केले तर मी पारायण केले असा जो अहंकार आहे ना तो नसला पाहिजे. महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली हा निर्मळपणा मनात पाहिजे. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, बाकी तुम्ही आम्ही जगात कोणीच नाहीये. स्वामींची कुठली सेवा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होईल तर अशी स्पेसिफिक कुठलीच सेवा नाहीये. जसं आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळी प्रत्येक आजारावरती वेगवेगळं औषध असतं. खोकल्यावरती वेगळं, तापावरती वेगळं, डोकेदुखीवरती वेगळं. तसं स्वामी मार्ग हा सर्वांसाठी सारखाच असतो. स्वामी म्हणतात, जो मला जपेल त्याला मी आयुष्यभर जपेल. जो दररोज स्वामीचरित्र सारामृत मधील 3 अध्याय वाचतो, स्वामींचं नामस्मरण करतो किंवा 11 माळी जप करतो, त्याच्यावरती स्वामींचा वरद हस्त सदैव राहतो. त्याला आयुष्यामध्ये कधीही कुठलीही गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट कमीही पडत नाही आणि मागण्याचीही गरज पडत नाही. सर्वात आधी महाराजांना तुमच्याकडून काय हवंय तर वेळ आणि विश्वास. तुमच्या मनात असा प्रश्न येऊच कसे शकतात की मी कुठली सेवा करू? अहो, तुम्ही कुठलीही सेवा करा, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वात आधी महाराज म्हणतात, तुझ्या कर्मानुसार तुला फळ मिळणार. 1 पारायण केलं म्हणून तुला लाख रुपये मिळणार किंवा 2 पारायण केलं मग लगेचच तुला नोकरी मिळणार असं नाही. जोपर्यंत आपल्या भोगाची तीव्रता कमी होत नाही, प्रारब्धता कमी होत नाही, आयुष्यातील दुःख संकट येऊन गेल्याशिवाय सद्गती मिळणार नाही, मनातील इच्छाही पूर्ण होणार नाही, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे काय की खूप पारायण केलं, खूप सेवा केल्या, पण इच्छा काही पूर्ण झाल्या नाही. 11 गुरुवार केले, मला जे हवं होतं ते मला मिळालं नाही. सर्वात आधी आपली कर्म भोग हे सगळं आपल्याला भोगावंच लागतं. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अगदी छोटंसंच आहे पण अमृता समान आहे. लाखो करोडो भक्त स्वामी चरित्र पारायण करतात, त्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तुला काय हवं आहे त्यापेक्षा तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे महाराज बघतात. खूप अडचणी आहेत, पुढे काहीच मार्ग दिसत नाही, खूप त्रास आहे, पण हे सर्व बाजूला ठेवून स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करा. दररोज तुम्ही स्वामी चरित्रचं 1 पारायण करा, म्हणजे पूर्ण पोथी वाचा. शक्य होत नसेल तर दररोज 7 अध्याय वाचा. तेही शक्य होत नसेल तर दररोज 3 अध्याय तरी वाचा. बघा, काही घरांमध्ये काय होतं की एखादा स्वामी भक्त असतो पण त्याच घरांमध्ये इतरांच्या मनामध्ये स्वामींवरती विश्वास नसतो. त्या घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती आणून दिली जात नाही, सेवा करू दिली जात नाही. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला करू दिलं जात नाही, ठीक आहे, पण तुमच्या मनामध्ये जी स्वामींची भक्ती आहे, स्वामींवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, ते तर कोणी बाहेर काढू शकत नाही. अशा वेळी तुमच्याकडे भले फोटो नाही, मूर्ती नाही, पण अखंड स्वामींचं नामस्मरण तुम्ही करत राहा. बघा, एक ना एक दिवस तरी तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींचा स्वामींवरती विश्वास बसेल. तुमच्या घरांमध्ये ते व्यक्तीच स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणतील आणि सेवा करतील. त्यामुळे स्वामींवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. खूप जण म्हणतात की मी मांसाहार करतो किंवा करते, मग मी स्वामींची सेवा करावी की नाही करावी? एवढंच लक्षात ठेवा की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुम्ही स्वामींची कुठल्याही प्रकारची सेवा करायची नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही फ्रेश होऊन सेवा करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात किंवा मांसाहार केलेला आहात त्या दिवशी तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा करू नका. आता मांसाहार बंद करणं किंवा खाणं किंवा बंद करणं हे आपल्या हातात आहे, पण ती ज्याची त्याची इच्छा आहे. स्वामी बघून घेतील की कोणाचं मांसाहार बंद करायचे, कोणाचं नाही करायचे, कारण मांसाहार खाणारे लोकही स्वामींची सेवा करतात. फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाल त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करायची नाहीये. एकीकडे खूप स्वामी स्वामी करताय आणि दुसरीकडे जर तुम्ही निंदा नालस्ती करताय, वाईट बोलताय, याला काहीही अर्थ राहत नाही. तुम्ही फक्त दररोज स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचा, नामस्मरण करा. कितीही अडचण असू द्या, फक्त स्वामी चरित्र हातात घ्या. तुमच्या आयुष्याचं कसं सोनं होतंय ते पहा. महाराजांनी कित्येकांच्या आयुष्याला भरभराटी दिली आहे, खूप काही दिलेलं आहे फक्त त्या स्वामी चरित्र ग्रंथामुळे. तुम्ही तारक मंत्राचा संकल्प करून ते पाणी घेऊ शकता,
योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. तुम्ही फक्त सेवा करत राहा. महाराज ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही फक्त सेवा करा. महाराज आपलं नशीब नक्कीच घडवतील. तुम्ही फक्त दररोज स्वामीचरित्र सारामृतमधील 3 अध्याय वाचा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ किंवा 1 माळ जप करा. 11 वेळी तारक मंत्र म्हणा आणि अखंड तुमच्या दिवसभर कामामध्ये श्री स्वामी समर्थ नामस्मरण मनामध्ये चालू राहू द्या. बघा, स्वामींवरती विश्वास ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा. स्वामी तुमचं सगळं चांगलं करतील. तुम्हाला प्रत्येक अडचणीतून योग्य मार्ग दाखवतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. फक्त स्वामींवरती विश्वास, श्रद्धा आणि स्वामींना वेळ द्या. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.